पालक भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज कथा 31वी लाडघरचे तामस तीर्थ भाग दुसरा। श्यामच्या आईला देवीचा नवस फेडायला जायचे होते म्हणून ते दापोलीवरून लाडगावला आले होते। 3 कोस म्हणजे 3 तासाचं अंतर पार करून ते लाडगावामध्ये पोहोचले होते। आता त्यांना देवीला जायचं होतं। दुपारी सगळेजण खाऊन थोडेसे पडले होते। श्यामने गाडीवानाला उठवले आणि सगळ्यांनी देवीला जाण्यासाठी आवराआवर सुरू केली। सुभा आत्या, तिची 2 मुले, मी, आई, आम्ही सगळेजण गाडीत बसलो। गाडी मोठी होती त्यामुळं गाडीत सगळेजण मावले। गाडी चालू लागली। देवळाच्या दिशेनं गाडी निघाली। गावाच्या बाहेर टेकडीच्या पायथ्याशी देवीचं मंदिर होतं। तिथे आम्ही पोचलो। मग आईने देवीचा जो नवस होता, लाकडी बाहुली, लाकडी कुंकवाचा करंडा, बांगड्या, खणा नारळानं आईनं देवीची ओटी भरली आणि आम्ही सर्वांनी देवीला नमस्कार केला। सर्वांनी अंगारा लावून घेतला। जे घरी राहिलेले आहेत त्यांच्यासाठी कागदात बांधून घेतला। आम्ही वनभोजन केले। वनभोजनाचा आनंद तो वेगळाच। तेथे घराच्या भिंती नसतात त्यामुळे सृष्टीचा आनंद आपल्याला पुरेपूर घेता येतो। आम्ही तिथे नारळ, गूळ, पोहे सर्वांनी आनंदात खाल्ले। पण आम्हाला दापोलीला जावयाचे होते त्यामुळे आम्ही लवकरच निघालो। घराकडे प्रस्थान केले। घरी पोचलो आणि आई म्हणाली, सुभाताई आता आम्ही निघतो हो, आम्हाला लवकर पोचावयाचे आहे। मग सुभाताई म्हणाल्या, हो ठीक आहे। मग त्यांनी काय केलं, आवराआवर केली, सामान बांधलं आणि श्यामने सुभा आत्याला आणि तिच्या यजमानांना नमस्कार केला। त्यांनी सांगितलं, श्याम तू पालगडला एवढ्या लांब जातोस, तुला दापोलीपासून आता हे जवळ आहे, येत जा सुट्टीला। मग तिचे यजमानही म्हणाले, येत जा हो श्याम, तू काय आता नवीन नाहीस, आल्या गेल्याशिवाय ओळखी तरी कशा होणार। मी म्हटले हो। आम्ही सामान बांधले, गाडीत ठेवले, तिच्या घरच्या देवाला नमस्कार केला, सुपारी ठेवली आणि सुभाताई म्हणाली, वहिनी किती दिवसांनी आपली भेट झाली, आता पुन्हा कधी येणार ग। श्यामची आई म्हणाली, अगं कशाचं येते, 12 वर्षांनी मी आता घराच्या बाहेर पडले होते। आताची ही भेट झाली ती आपली खूप छान झाली। प्रपंच सोडून कुठं जाणं होतं का। घरात लहान मुलं ठेवून आले, निघतो आता आम्ही। आणि मग ते गाडीत बसताना त्यांनी तिच्या लहान पोरांच्या हातात 1-1 रुपया ठेवला। अगं वहिनी कशाला देते पोरांना रुपया, तुझी वहिनी काही श्रीमंत नाही हो, असू दे 1-1 रुपया। म्हणून आईने रुपया दिला आणि त्या मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आत्यासाठी आणलेला खण पण तिच्या हातात दिला आणि आम्ही मग गाडीत बसलो। आत्याने आम्हाला नारळी, पोफळी, शहाळी, पपनसे सगळं बांधून तिने वानवळा आईकडे दिला घरी नेण्यासाठी आणि मग आम्ही गाडीत बसलो। आमचा प्रवास सुरू झाला। मी आईच्या मांडीवर झोपलो होतो। संध्याकाळची वेळ होती। वातावरण खूप सुंदर होतं। सूर्य अस्ताला चालला होता। लाल भडक गोळा तो समुद्रात बुडतोय की काय असं वाटत होतं। संपूर्ण समुद्र तामस तीर्थ बनला होता आणि ते दृश्य डोळ्यात टिपून घ्यावं असं वाटत होतं। सहज सूर्याकडे पाहता येत होतं आणि आम्ही त्याच्याकडे पाहत पाहत आमचा प्रवास सुरू झाला। दोन्ही बाजूनी किर्र झाडी होती। अंधार पडू लागला। मध्येच कुठून तरी तारे डोकावत होते। मायलेकरांचं बोलणं सुरू झालं। श्याम म्हणाला, आई देवदर्शन छान झालं। आई म्हणाली, मला तर वाटतंय हीच माझी यात्रा आता पूर्ण हो। घरी जायचं म्हटलं की ते सावकाराचं देणं, लोक येतात, नको ते बोलतात, अभद्र बोलतात, त्यापेक्षा आपलं मेलेलं बरं। श्याम म्हटला, आई असं का बोलतेस ग, तुला आमच्यासाठी जगायला हवं। नाही हो, तुला देव नेणार नाही। मी तरी कोणासाठी शिकतो ग आई, तुझ्यासाठीच शिकतो। मी मोठा होईन, खूप शिकेन, मग तुला सुख देईन। आई म्हणाली, हो हो मोठा हो आणि चांगलं शिक। तुम्ही चांगले आहात ती तर आम्हाला देवाकडून तेवढी तरी आमच्यावर कृपा आहे, तिथं तरी आमचं समाधान आहे। आणि मग अशा गप्पा त्यांच्या चालू होत्या। श्याम आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडला होता आणि गप्पा चालू असताना तिथं एक वाघ दिसला
आणि माझं एकदम लक्ष त्या वाघाकडे गेलं. मी उठलो आणि म्हणालो, अगं आई, वाघ बघ, वाघ बघ. काय त्या वाघाचं रूप सुंदर होतं, डोळे चमकदार, तगडा नुसता. उजवीकडून तो उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात गेला. माझ्या आईवर प्राणी पक्ष्यांचं प्रेम असायचं. आईवर सगळे प्राणी प्रेम करायचे. मांजराचं सुद्धा आईवर खूप प्रेम होतं. मांजर म्हणजे वाघाची मावशी. मग वाघ तरी आईला काय करणार तेव्हा? त्याचा राग त्यानं बाजूला ठेवला होता. वाघ आईलाच भेटायला आला होता की काय असं मला वाटलं आणि तो वाघ त्या डाव्या जंगलामध्ये निघून गेला. आई म्हणत होती की घरी जायचं म्हणजे माझ्या मनामध्ये नको ते विचार येतात. मी आईला घट्ट धरत होतो. आई, तू असं म्हणू नको, देव तुला नेणार नाही असं मी तिला समजावून सांगत होतो. आणि मग आई म्हणाली की श्याम, तू मोठा हो, चांगलं शिक आणि कामाला लाग. कामाला लागल्यानंतर तू मला काशी, पंढरपूर, नाशिकला नेऊन आण. तुझे आजोबा काशीला जाऊन आले, नाशिकला जाऊन आले. तुझे भाऊसुद्धा काशीला, पंढरपूरला जाऊन आले. मला कुठले कोण नेते? माझी आपली अंगणातल्या तुळशीजवळ काशी. गरिबांसाठी देवाने ती सोय करून ठेवली आहे. गरिबांना कुठे जायला मिळते काशीला. तू मोठा झाल्यावर माझं हे स्वप्न तेवढं पूर्ण कर हो श्याम. हो आई, मी कामाला लागलो की मी तुला नक्की काशी, पंढरपूर, नाशिकला नेऊन आणतो. त्यांचं पालघर जवळ येऊ लागलं. दिवे चमकू लागले. पालघरात येऊन ते पोचले. पण प्रवास झाला होता त्यामुळे आईला काही लगेच गावी जाणं शक्य नव्हतं. आईनं त्या रात्री तिथंच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ती निघाली. असं असताना आईला वेदना होत होत्या. गावाकडे जायचं म्हणून तिला तो सावकारांचा त्रास नको होता. आई म्हणत होती की श्याम, तू मोठा हो, चांगलं शिक आणि हे सगळं बदलायचा प्रयत्न कर. श्याम म्हणाला, आई, तू नेहमी एकदा एक गोष्ट सांगायची की ग, एक भिकाऱ्याचा मुलगा असतो आणि रोज रात्री तो त्याच्या झोळीतले 4 दाणे रस्त्यावर टाकतो आणि सकाळी उठून पाहतो तर त्या दाण्यांचे सोन्याचे मोरपीस होत असत. तसंच आपलं सुद्धा दारिद्र्य जाईल की ग आई. मी मोठा होईन, शिकेन, कामाला लागेन आणि सगळं सावकारांचं देणं फेडून टाकू. आपल्याला सुद्धा चांगले दिवस येतील आई, नको तू काळजी करू. माझी आई सतत घराचा विचार करत होती. यानंतर तिला परत कधी पुढची कुठली यात्रा झाली नाही, घराबाहेर पडणं झालं नाही. ती एक पहिली आणि शेवटची आमच्या दोघांची ती यात्रा होती. आम्ही दोघंच खूप त्या सृष्टीचा आनंद घेतला, समुद्राचा आनंद घेतला, निसर्गाचा आनंद घेतला आणि तेच तिला ते खूप भावलं. माझीही ती स्मरणात राहणारी अमर अशी ती यात्रा झाली. त्यानंतर आई सतत आजारानं फणफणली. तिच्या वेदना तिला सहन होत नव्हत्या आणि देव तिला खरोखर न्यायला आला. 100 नंबरी सोनं तो तापू पाहत होता. असं बोलून मित्रांना सांगता श्याम उठून गेला आणि सगळी मुलं शांत झाली. त्याच्या आईचा तिथंच शेवट होतो की काय असं त्या गोष्टीतून आपल्याला कळतंय की देव तिला एकदम त्या पवित्र निखाऱ्यामध्ये घालून 100 नंबरी सोनं करत होता. असं म्हणून त्या श्यामला भरून आलं. श्याम उठून गेला. सगळी मुलं शांत होती आणि नंतर ती भानावर आली आणि त्यांना कळालं. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.